रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातील जनतेला काही प्रश्न विचारणार आहे। माझा पहिलाच प्रश्न आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी की तुम्ही खरंच झोपला आहे का झोपीचं सोंग घेतलेलं आहे? कारण झोपलेल्या व्यक्तीला उठवता येईल पण झोपेच्या सोंग घेतलेल्या व्यक्तीला कसं उठवणार? हा प्रश्न माझ्या मनात आला कारण 26 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरती पडला। ही बातमी खरंच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला कळाली नाही का कळाले परंतु त्यांनी ते जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। पीओपीच्या आणि मातीपासून बनवलेल्या मूर्त्या सुद्धा 3-3, 4-4 वर्ष टिकतात। तिथे आपल्या राजांचा पुतळा फक्त 8 महिन्याच्या आत पडावा आणि महाराष्ट्रातील जनतेला असं काहीच वाटू नये। महाराजांचा पुतळा कधी बांधला आणि तो कसा पडला याबद्दल मी पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही तो इथे आय आयकॉनवरती क्लिक करून सुद्धा पाहू शकता। बरं, महाराजांचा अवमान होण्याची ही पहिली वेळ नाही आहे। महाराजांचा आतापर्यंत कोणी कोणी अवमान केला त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतोय, तर सर्वांना कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे, तर त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही स्वतः जाणून घ्या। अंदाजे 28 ऑगस्ट 2021 रोजी राजनाथ सिंह काय म्हणाले होते ते नीट ऐका। जिसने शिवा नामक बच्चे को छत्रपति शिवाजी महाराज बना दिया और गुरु स्वामी रामदास जी और दादाजी कोंडदेव और माता जीजाबाई ने बचपन से ही खेल खेल में ऐसी शिक्षा दी जिसने छत्रपति महाराज शिवाजी को एक राष्ट्र नायक बना दिया। आणि यावरती लोकांचे जे काही कमेंट्स आहेत त्या घेतलेल्या आहेत, मोजक्याच कमेंट घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अपशब्द वापरले नाहीत अशा घेण्याचा मी प्रयत्न केलेला ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर 28 फेब्रुवारी 2022 रोजी भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले ते पहा। के बिना कौन शिवाजी को पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। त्यानंतर तेच भगतसिंह कोश्यारी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है, शिवाजी तो पुराने युग की बात है, शिवाजी तो पुराने युग की बात है, नया युग की बात बोल रहा हूँ, यही मिल जाएंगे। डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक आपको यही मिल जाए। नंतर आलेत 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुधांशु त्रिवेदी। तो माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे। छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को, छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को, छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब। त्यानंतर आहे 14 मे 2024 प्रफुल्ल पटेलाकडून जिरेटोप घालण्यात आला।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. त्यानंतर 27 ऑगस्ट 2024 म्हणजेच महाराजांचा पुतळा पडल्यानंतर दीपक केसरकर काय बोलतात ते पहा. हा सुद्धा एक प्रकारे महाराजांचा अवमानच आहे. ये तो एक एक्सीडेंट है और ये जो पुतला है ये नेवी ने इरेक्ट किया था. उस वक्त बहुत जल्दी में वो नेवी डे था, प्राइम मिनिस्टर साहब आने वाले थे, तो उस वक्त बहुत जल्दी ये काम हुआ जिसका सब लोगों ने उसकी सराहना भी की थी. कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल, वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही. त्यानंतर 27 ऑगस्ट 2024 महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची काही प्रतिक्रिया आली ते पाहूया आपण. माझ्यासाठी हा सुद्धा एक खरंच आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक अवमानच आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर दिवस उजाडला तो 1 सप्टेंबर 2024. सर्वांचे लाडके आणि अतिशय लोकप्रिय असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले ते ऐका. हा सुद्धा 100% छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानच आहे. तो आजादी के बाद भी इतने सालों तक इसी कांग्रेस ने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी. छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी. छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी. छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे नेत्यांची जशी काही रस्सीखेचच लागलेली आहे की तू अवमान करतो की मी अवमान करू, तो अवमान करतो की मी अवमान करू. आणि महाराष्ट्रातली जनता काय याची सेंचुरी होण्याची वाट बघते का? अवमानाची सेंचुरी झाल्यानंतर मग आपण जागे होणार असं काही ठरवलंय का तुम्ही? हात जोडून विनंती करतो, मायबाप जागे व्हा, एकत्र या, विखुरले जाऊ नका. क्षुल्लक पैशासाठी आणि सत्तेसाठी लाचारी होऊ नका. आपल्या पूर्वजांचा इतिहास थोडा तपासा, थोडा वाचा. ज्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, ज्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांचे मावळे एका शब्दावरती आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार होत होते. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पावनखिंड लढवली. सर्वांनी आपले स्वतःचे जीव पणाला लावून आपले राजे विशाळगडावरती कसे सुखरूप पोचतील यासाठी आपले जीवन पूर्ण पणाला लावून जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत त्यांनी जीव सोडला नाही. तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सहकार्याने कोंढाणा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावरती मावळे आपल्या पूर्ण प्राणांची आहुती द्यायला तयार होत होते. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे याची थोडीशी जाणीव राहू द्या आणि त्याचं थोडंसं वाचन करा. आपल्या मुलांना, बाळांना थोडंसं मोबाईलच्या रील्समधून बाहेर पडून
आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकी महापुरुषांचे थोडेसे वाचन करायला द्या. तुम्ही स्वतः वाचले नसेल तर तुम्ही वाचा. तुमच्यासाठी नाही परंतु किमान येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या मुलांसाठी, बाळांसाठी, तेवढ्यासाठी तर एकत्र अशी मी तुम्हाला कृपा करून हात जोडून विनंती करत आहे. अन्यथा येणारा काळ अत्यंत वाईट आहे. जोपर्यंत आपल्यावरती येत नाही तोपर्यंत शांत बसायचं आणि बघत राहायची जी वृत्ती आहे ती कृपया बदला. एकमेकांना सहकार्य करा, एकत्र या आणि कृपा करून झोपेचे सोंग घेऊन शांत झोपू नका. कारण वेळ निघून गेल्यानंतर काही केलं तरी काही होणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुजलाम सुफलाम आणि शांततामय महाराष्ट्र परत आणण्यासाठी सर्वांनी एकत्र या हीच विनंती. जय महाराष्ट्र, जय शिवराय.